नमस्कार मित्रांनो, नेटबीटच्या या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये मी सलील चौधरी आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फेसबुकमध्ये आपली सर्च हिस्ट्री कशी डिलीट करायची। सर्च हिस्ट्री म्हणजे आपण फेसबुकमध्ये जाऊन जेव्हा जे काही सर्च केलेलं आहे एखाद्या व्यक्तीबद्दल, पेजबद्दल, प्रोफाइलबद्दल, त्या सर्वांची एक हिस्ट्री फेसबुक आपल्या ॲक्टिव्हिटी लॉगमध्ये मेंटेन करतं। म्हणजे आपण काय सर्च केलेलं आहे याचा एक ट्रॅक ठेवला जातो। आपण काय लेटेस्ट सर्च केलेलं आहे ही माहिती आपल्या मोबाईलमध्ये किंवा आपल्या कॉम्प्युटरवर फेसबुक लॉग इन असेल तर इतरांना पाहता येते। तशी ती पाहता येऊ नये म्हणून आपण ती डिलीट करू शकतो आणि ती कशी करायची ते आता आपण बघणार आहोत। आता मी माझ्या अँड्रॉइड फोनमध्ये आहे। इथे मी फेसबुकवर क्लिक करतो। फेसबुक ॲप्लिकेशन ओपन झालेलं आहे। फेसबुक मी ओपन केलेलं आहे आणि फेसबुकमध्ये इथे सर्च केलं तर आपल्याला रिसेंटली काय सर्च केलेलं आहे ते दिसतं आणि ही जी आहे ती आपली सर्च हिस्ट्री आहे। हे बघा, मी काय काय सर्च केलेलं आहे त्याची ही सर्च हिस्ट्री आहे। ही सर्च हिस्ट्री डिलीट करण्यासाठी इथे एडिटचं बटन दिसतंय, आपण त्यावर क्लिक करूया। आता बघा, आता इथे क्लिअर सर्चेस हा ऑप्शन आहे। यावर क्लिक केल्यास आपण आतापर्यंत केलेल्या सर्व सर्चेस डिलीट होतील किंवा जर आपल्याला सर्व डिलीट करायच्या नसतील की एखादी स्पेसिफिक करायची असेल तर ती आपण इथे या छोट्या क्रॉस मार्कवर टच करून करू शकतो। उदाहरणार्थ फनी आणि व्हिडिओ हे दोन सर्चेस मला डिलीट करायचे आहेत तर ते मी अशा प्रकारे इथे टच करून डिलीट करू शकेल। आता आपण पुन्हा फेसबुकच्या सर्च पेजमध्ये जाऊया तर बघा, इथे आता फनी आणि व्हिडिओ हे दोन्ही सर्च रिझल्ट्स निघून गेलेले आहेत। आता आपण पूर्ण हिस्ट्री डिलीट कशी करायची ते बघूया। त्यासाठी एडिटवर मी क्लिक केलं आणि क्लिअर सर्चेसचा हा ऑप्शन प्रेस केला। मला फेसबुक एकदा कन्फर्म करण्यासाठी सांगेन की खरंच मला पूर्ण हिस्ट्री डिलीट करायची आहे का। त्यासाठी मी कन्फर्मवर क्लिक करतो आणि हे बघा, आतापर्यंतची माझी हिस्ट्री क्लिअर झालेली आहे। आता जेव्हा मी फेसबुकच्या सर्च पेजमध्ये जाईन त्यावेळेला बघा, मला इथे सजेस्टेड सर्चेस दिसेल परंतु हिस्ट्री मात्र दिसणार नाही। याचाच अर्थ मी आतापर्यंत जी सर्च केली होती ती सर्च आता फेसबुकच्या डेटामधून निघून गेली आहे। तर मित्रांनो, हे एक छोटंसं पण उपयुक्त फीचर तुम्हाला नक्की आवडलं असेल अशी मला आशा आहे। धन्यवाद। मित्रांनो, नेटबीटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती, जास्तीत जास्त माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो, लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो। यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या। जय महाराष्ट्र। धन्यवाद।